तो फायदे में रहोगे। गोराई की खाड़ी में केकड़े पकड़ने की प्रक्रिया वास्तव में देखने लायक है। एक छोटी नाव में बैठकर खाड़ी के पानी में ये लोग मछुआरी के लिए जाते हैं। उषा कोंडील का ध्यान केकड़े पकड़ने की ओर ही रहता है। बचपन से ही वो ये काम करती आ रही हैं, लेकिन अब सिर्फ ना कि अपने घर के लिए ही बल्कि बाजार में बिक्री के लिए भी उन्हें केकड़े पकड़ने होते हैं। उस कारण से उनकी जिम्मेदारी बढ़ गई है। केकड़े पकड़ने का उनके परिवार का ये व्यवसाय बरसों पुराना है। फिर भी कौन से केकड़े पकड़ने हैं, कौन से छोड़ देने हैं और कौन से केकड़ों की बाजार में ज्यादा मांग है, ये सब जानकारी उन्हें सरकारी सूचनाओं से प्राप्त होती है। प्रशिक्षण देत असताना मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि त्या म्हणजे खेकडे पकडताना हे लोक नरम खेकडे, छोट्या आकाराचे खेकडे आणि अंडीधारी खेकडेही पकडून विक्री करत असत। त्यावेळी यांना प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून हे अंडीधारी खेकडे ह्याच खाडीमध्ये परत सोडण्याचा सल्ला दिला आणि तो त्यांनी पाळला। या सल्ल्यामुळे आज यांच्या इथे जी खेकडे मिळण्याचं प्रमाण जे कमी झालं होतं ते प्रमाण आता पुन्हा वाढलेलं आहे। यांना ते खेकडे परत जास्त प्रमाणात आता मिळायला लागलेले आहेत आणि यांच्या उपजीविकेचं जे साधन आहे खेकडे, त्या खेकडे आता त्यांना व्यवस्थित इथे मिळायला लागलेले आहेत आणि त्यांना याच्यापासून फार नफा होत आहे। एक कुटुंब दर महिन्याला 20 ते 25 डझन एवढे खेकडे विकतं। एका डझनला यांना 300 ते 500 आकाराप्रमाणे भाव मिळतो आणि त्यामुळेच यांना खेकडे वेगवेगळ्या प्रकारे प्रतवारी करून म्हणजे ग्रेडिंग करून विकण्याचा सल्लाही प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिला आणि त्या ग्रेडिंगमुळेही यांच्या खेकड्यांचा जो भाव आहे तो चांगला यांना मिळायला लागला आणि त्यांना याच्यापासून चांगला आर्थिक फायदाही व्हायला लागलेला आहे। केकड़े पकड़ने का ये काम आसान नहीं होता। उसमें अनेक समस्याओं का सामना करना पड़ता है। तूफानी बारिश, कड़ाके की ठंड और तेज हवाओं में भी ये काम कभी रुकता नहीं है। और तो और केकड़े बड़े पेचीदा जगहों पर छिपकर बैठे हुए होते हैं। वहां से उन्हें निकालना जोखिम भरा काम होता है, क्योंकि केकड़ों के काटने का डर भी होता है। खेकडे कधी सलियाने काढतात, नाही तर मग फुगोले टाकून पकडतात। मग खेकडे पकडता आणि मग आम्हाला 3-4 वाजतात खेकडे पकडून जायला। भेटले तर भेटले, नाही तर मग हिंडायला परत होते। नाही भेटले तर मग आम्हाला थांबायला होते। खेकडे जेव्हा भेटणार तेव्हा आम्ही जातात इथून। मत्स्य व्यवसाय और केकड़े पकड़ने का काम करने वाले इन व्यावसायिकों को प्रोत्साहन देने हेतु सरकार ने अनेक योजनाएं शुरू की हैं और उषा कोंडील जैसे व्यावसायिकों को भी उसका फायदा हुआ है। आम्हाला वर्तक सरांनी ट्रेनिंग दिले। नरम खेकडे असतात ते सोडायचे आणि अंडेवाले असतात ते पण सोडून द्यायचे। ते सोडले नाही तर मग आम्हाला खेकडे भेटत नाही आणि आमचा तोच व्यवसाय आहे। प्राकृतिक साधन संपत्ति ही कुछ लोगों की उपजीविका का मुख्य साधन है, परंतु संपत्ति की अच्छी देखरेख और उसके विकास पर ध्यान देना जरूरी है। हमने अगर प्रकृति का ख्याल रखा, देखभाल की, तो प्रकृति हमारा ख्याल रखेगी। ये भूमिका इन ग्रामीण इलाके के लोगों को समझाना जरूरी होता है। सरकारी अधिकारी अपने ज्ञान और अनुभव का लाभ इन तक पहुंचाते हैं। आता ह्या गोष्टीबद्दल ज्यांना ज्यावेळी प्रशिक्षणातून माहिती झाली तेव्हापासून ते मादी, अंडीधारी मादी असलेली खेकडे पकडत नाहीत। ते खेकडे ह्या खाडीत सोडून देतात। ते न केल्यामुळे यापूर्वी यांचं खेकडा मिळण्याचं प्रमाण कमी झालं होतं, परंतु जेव्हापासून त्यांनी हे मादी खेकडे अंडीधारी जेव्हापासून खाडीत सोडायला सुरुवात केली तेव्हापासून आता ह्यांना मिळणाऱ्या खेकड्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे। त्याचप्रमाणे छोट्या आकाराचे खेकडेही लोक पकडत होते, तेही आता हे या खाडीमध्ये सोडून देत आहेत, कारण की छोट्या आकाराच्या खेकड्यांना बाजारात भाव काहीच मिळत नाही। ते पकडल्याने उलट इथल्या खेकड्यांचं प्रमाण कमी होतं। ह्या बाबतीत यांना ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यांनी अतिशय मनाशी निर्धार केला। या सर्व महिलांनी एकत्र येऊन हा निर्धार केला की ह्याच्यापुढे आपल्याला असे खेकडे जर मिळाले तर ते आपण न पकडता पुन्हा खाडीत सोडून देऊ, तरच आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढींना हे खेकडे मिळू शकतील। खेकडा पकडण्याचं अर्थशास्त्र जर बघायचं झालं तर एका महिलेला एका दिवसाला जवळजवळ 1 ते 1.5 डझन खेकडे मिळतात। बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 3 वार भाईंदरमध्ये मार्केट भरतं आणि तिथे या महिला हे खेकडे एकत्र करून टेम्पोनी घेऊन जाऊन विकतात। जर खेकड्यांची प्रतवारी केली तर खेकड्याला जास्त भाव मिळतो हे यांना कल्पना नव्हती।
प्रशिक्षणाच्या माध्यमातून ह्यांना ज्यावेळी या गोष्टीची जाणीव झाली की मोठे खेकडे छोटे खेकडे यांची जर आपण प्रतवारी केली आणि त्याप्रमाणे त्याला जर भाव दिला तर आपल्याला नक्कीच याच्यापासून जास्त नफा होऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा अंगीकार केला आणि त्यांना जास्तीत जास्त आता पैसे मिळायला लागले. एक कुटुंब जवळजवळ 60 कुटुंब ह्या झमजडपाडा या गावात वाडीमध्ये आहेत. 60 पैकी 50 कुटुंब हे खेकडा पकडून त्याची विक्री करण्याचा हा व्यवसाय करतात. एका कुटुंबाला पूर्वी महिन्याला 10 ते 15 डझन एवढे खेकडे मिळत होते, ते आता 25 ते 30 डझन त्यांना मिळत आहेत आणि महिन्याला 25 ते 30 डझन खेकडा विक्रीतून त्यांना जवळजवळ 10 ते 15 हजार एवढं आता उत्पन्न मिलता है। विभिन्न सरकारी योजनाओं के तहत युवाओं को रोजगार दिलाना और उनको आत्मनिर्भर बनाने के लिए भी निश्चित रूप से प्रयास किया जाता है। यहाँ के कुछ युवाओं ने इन योजनाओं का लाभ उठाकर अपनी तरक्की भी की है। माझं नाव महादू जाने दवडे, गोराईगाव जामझाडपाड्यामध्ये राहतो मी। टाटा इन्स्टिट्यूट आणि शेतकीय विद्यापीठ यांनी आम्हाला प्रशिक्षण केलं की खेकडे कसे पकडायचे आणि कुठले घ्यायचे कुठले सोडून द्यायचे। ते असे अंडेवाले मादे असतात त्या सोडून द्यायच्या, नरम खेकडे सोडून द्यायचे आणि ते नंतर ते कडक झाल्यानंतर ते आम्ही बाजारात विकू शकतो, त्याचा चांगला भाव मिळू शकतो। ते खेकडे आम्ही दिवसाला